महात्मा बसवण्णा यांनी दिलेल्या मानव धर्माच्या संदेशानुसार बसव प्रतिष्ठानचं कार्य. शरण पाटील. बसव प्रतिष्ठानच्या वतीने 27 व्यक्तींचा बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान. मुरुम. तारीख 25. क्रांतीसूर्य विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात मानवता धर्माचा संदेश देत अनुभव मंडपच्या माध्यमातून सर्व धर्मीयांना एकत्रित आणून जातभेद नष्ट करून समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी योगदान दिला आणि त्याच तत्वावर बसव प्रतिष्ठान कार्य करत असल्याचे मत शरण पाटील यांनी व्यक्त केले. धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथे बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 25 वार रविवार रोजी श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन 27 व्यक्तींना सन्मानित करण्यात आला व त्याचबरोबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात शालेय साहित्याचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे हे 11वे वर्ष होते. या प्रसंगी शाहीर रमेश खाडे यांचा श्री महात्मा बसवण्णा पोवाडा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सहसंचालक साखर आयुक्तालय पुणे DI गायकवाड, विठ्ठलसाई कारखाना संचालक विठ्ठलराव बदुले, उद्योजक बालाजी सुरवशे, नगर परिषद मुरुम मुख्याधिकारी सचिन भुजबळ, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, बसप्पा वळसंग, शाहीर रमेश खाडे, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून द्वीपप्रज्वलन, राष्ट्रगीत, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. पुढे बोलताना पाटील म्हणाले, थोर समाज सुधारक महात्मा बसवण्णा यांचे विचार सर्व धर्म समभावाचे होते. लोकशाही आद्यजनक म्हणूनही त्यांना संबोधले जाते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी करून पुरस्कर्त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विठ्ठलराव बदुले यांनी बोलताना बसव प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या सामाजिक कार्याला मर्यादा नाहीत. म्हणूनच आज या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध धर्मीय विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ते गेले 11 वर्षापासून करत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी DI गायकवाड, सुरवशे, भुजबळ आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर, प्रास्ताविक डॉक्टर रामलिंग पुराणे, तर आभार प्राध्यापिका डॉक्टर सौ मनीषा नागिले यांनी आभार मानले. यावेळी असंख्य महिला भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादानंतर कार्यक्रमाचे सांगता संपन्न झाले. दिगंबर सोनटक्के, महेश लोणी, मल्लीनाथ सगरे, विजय घोडके, अमित ढाले, सागर कोळी, उमेश पुराणे, शुभम पुराणे, आकाश वगैरे आदीसह समाज बांधवांनी परिश्रम घेतला. यावेळी डॉक्टर पुराणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना मुरुम येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने शरण पाटील यांच्या हस्ते काठी आणि घोंगडे भेट देऊन सत्कार करण्यात आला. बसवरत्न पुरस्कर्त्यांची यादी: श्रीराम सुभाष कुलकर्णी मुरुम सामाजिक, संतोष विलासराव तगरखडे निलंगा आरोग्य सेवा, अशोक सुर्याबा आल्दर सांगोला सामाजिक, बालाजी विश्वनाथ सुरवशे धाराशिव पत्रकार, शेषराव अंकुश लवटे कोरेगाववाडी सामाजिक, संतोष मधुकरराव माहिनकर सांगोला सामाजिक क्षेत्र, अविनाश गुंडेराव काळे उमरगा पत्रकार, कांतराव हनुमंतराव मंडले बेरडवाडी आनंदपूर सामाजिक, बाळकृष्ण भारत साळुंके धाराशिव प्रशासकीय, पंडित बाबूराव मुत्कन्ना मुरुम व्यापार, ॲडव्होकेट फरहीन खान पटेल उमरगा विधिज्ञ, सचिन महादेव भुजबळ वडगाव प्रशासकीय, प्रदीप गुरुनाथ गव्हाणे मुरुम सर्पमित्र, विजय गणेश सावतार जागजी तालुकजी धाराशिव संगीत, ॲडव्होकेट SP इनामदार केसरजोळगा विधिज्ञ क्षेत्र, पंकज बबन बनसोडे मुरुम व्यापार, बाबासाहेब मल्लीनाथ पाटील कोथळी कृषी, बालाजी आजीनाथ सुरवशे भूम उद्योजक, आप्पासाहेब धानप्पा मुंडाशे मुरुम सामाजिक, अभिजित महादेव लोके अक्कलकोट सामाजिक क्षेत्र, श्रीमती सविता संभाजीराव मुरुमकर मुरुम शैक्षणिक, रमेश खाडे सोलापूर शाहीर, अजित पंडितराव पाटील जकेकूर कृषी. त्याचबरोबर जीवन गौरव काशीनाथ संभाजी मिरगाळे मुरुम शैक्षणिक, चंद्रकांत रत्नू राठोड बेळमतांडा महसूल सेवा, डॉक्टर महेश महालिंग अर्दाले लातूर जीवन गौरव वैद्यकीय, श्री शिवशरण गुरलिंगप्पा वर्नाळे
मुरुम जीवनगौरव सहकार. हे कुठे बघ का पाहिजे